अरे ही मुलगी नेमकं करतेय तरी काय, नक्की घ्यायचंय का हिला, असा प्रश्न नक्कीच पडेल तुम्हाला. सीबीएसईने सर्व स्कूल्सला साखर नियंत्रण ठेवण्यासाठी स्कूलमध्ये शुगर बोर्ड्स लावण्यासाठी निर्देश दिले आहेत. ह्या बोर्ड्समध्ये मुलं किती शुगर इंटेक करू शकतात, स्नॅक्स आणि ड्रिंक्स मध्ये किती शुगर आहे आणि या साखरेचा आरोग्यावर होणारा वाईट परिणाम हे सर्व काही दाखवलं जाईल. साखरेच्या जास्ती प्रमाणामुळे मुलांमध्ये ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा वाढतोय आणि सिरियस हेल्थ इश्यूज होताना दिसत आहेत. जास्ती साखर असणारे पदार्थ खाल्ल्याने मुलांमध्ये टाईप 2 डायबिटीज वाढतायत, डेंटल हेल्थ इश्यूज, कमी एनर्जी लेवल आणि वागण्यावरही नकारात्मक परिणाम होतोय. खरं तर स्कूल्समध्ये हे एज्युकेशन दिलं जाईल, पण एक पॅरेंट म्हणून आपली जबाबदारी नक्कीच महत्वपूर्ण आहे. सीबीएसईने जो काही हा इनिशिएटिव्ह घेतलाय त्यात आपण सपोर्ट करण्यासाठी मुलांना कमीत कमी स्नॅक्स देऊ शकतो, किंबहुना नाही दिले तर बेस्ट केक आणि आईस्क्रीम किंवा डेझर्ट्स फ्रुट्सना रिप्लेस करू शकतो. मुलांमध्ये साखरेमुळे होणारे वाईट परिणाम याची जागरूकता करून त्यांना साखरेपासून नक्कीच दूर ठेवू शकतो. माझी मुलगी चॉकलेट घेताना सगळ्या चॉकलेटचे शुगर कॉन्टेंट आणि इन्ग्रेडियंट्स चेक करून बघतेय. फायनली तिने शुगर कॉन्टेंट 0.5 असणारी ही कॅडबरी फायनल केली. ही सवय लावणे एक पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. सीबीएसईच्या या इनिशिएटिव्हला सपोर्ट करूया आणि आपल्या मुलांचं आरोग्य साखरेपासून नक्कीच वाचवूया.